श्रावण महिन्याचं आपल्या सर्वांच्या मनात एक विशेष स्थान आहे. बालपणीचा श्रावण या कवितेमध्ये आपण ते सर्व काही आज अनुभवूया. बालपणीचा श्रावण फारच होता सात्विक, कारण त्यावेळेची लोक सुद्धा खूपच होती आस्तिक. श्रावण म्हणजे वर्षा ऋतूतील ऊन पावसाचा लपंडाव, हिरवी शाल अंगावर पांघरलेला माझा तो हिरवा गाव. श्रावण म्हणजे सणासुदीचा मास, दैवी तत्व अनुभवण्याची संधी मिळते खास. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, नागपंचमी, पोळा, गोपाळकाला आणि जन्माष्टमी. दर सोमवारी शिवपिंडीची केलेली षोडशोपचार पूजा, एखाद्या शनिवारी अगत्याने केलेली सत्यनारायणाची पूजा. सोमवारी आणि शनिवारी शाळेला मिळत असे लवकर सुटी, दिवे लागणीला भावंडांसोबत म्हटलेली रामरक्षा अन शुभंकरोती. घरातील थोरा मोठ्या सर्वांचाच त्यावेळी असे उपवास सोडला जात असे त्यावेळी देवोनी कोकरास. भोजनासाठी आवर्जून असे केळीचे पान, साजूक तुपासोबत सजलेले असत त्यावर विविध पक्वान. दिंड, पुरणपोळी, खीरपुरी, पानोळे, नारळी भात, घावन घाटलं, आंबोळ्या अन पातोळे. मसाले भात, काकडीची खमंग कोशिंबीर, अळूवडी, श्रीखंड, बासुंदी, सांजाच्या पोळ्या अन कोथिंबीर वडी. पक्वान्नाची नावे ऐकूनच सुटले ना तोंडाला पाणी. आपल्या मराठी संस्कृतीची हीच तर आहे खास कहाणी. थोरा मोठ्यांकडून मिळालेली ही अनमोल शिदोरी पुढील पिढीला देऊया. सात्विक जीवनशैली व आपल्या संस्कृतीचा ठेवा त्यांच्या मनात रुजवूया. मग नंतर मोठे झाल्यावर ते देखील आत्मविश्वासाने म्हणतील, आमच्या बालपणीचा श्रावण सुद्धा फारच होता सात्विक. आमच्या बालपणीचा श्रावण सुद्धा फारच होता सात्विक, कारण त्यावेळची लोक सुद्धा खूपच होती आस्तिक. कारण त्यावेळची लोक सुद्धा खूपच होती आस्तिक. तुम्हाला ही कविता आवडली असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. तुम्हाला कोणत्या विषयावर कविता केलेली आवडेल हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.